हॅलो, मी डॉक्टर प्रियल चांदूरकर. प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. वर्ल्ड मेंटल हेल्थ डे. सो आज वर्ल्ड मेंटल हेल्थ डेच्या निमित्ताने मी माझं मेंटल हेल्थ कशी सांभाळली त्या सिच्युएशनमध्ये, तर ते मी डिस्कस करणार आहे. कारण मला खूप जण नेहमी हे विचारतात, माझ्या मैत्रिणी मला विचारतात की डिवोर्स ही जी हे आहे, फेज आहे, ते एका स्त्रीसाठी, एक आईसाठी तो खूप मोठा निर्णय असतो आणि खूप मोठं ती एक डिप्रेसिव्ह फेज मी म्हणेल. एक कोणाच्या लाईफमध्ये जर ती आली असेल तर ती असते. हां, एक सपोज वी आर हॅपीली एकमेकांपासून वेगळं होत असेल तर त्याचा त्रास कोणाला होत नाही. पण 8 वर्ष सोबत राहिल्यानंतर आणि 6 वर्षाची मुलगी आणि ह्या सिच्युएशनमध्ये जेव्हा आपल्याला माहीत होतं की आपल्या हजबंडचं अफेअर आहे, म्हणजे लग्नसुद्धा केलेलं आहे, तर ती फेज स्वतःला ॲक्सेप्ट करणं आणि ती फेज मधून बाहेर पडणं हे खूप मोठं टास्क असतं एका स्त्रीसाठी, एका आईसाठी. तर इतक्या विक्षिप्त त्या परिस्थितीतून मी तेव्हा गेलेली आहे, कारण ऑलरेडी आजाराचा धक्का बसला होता. नंतर नवरा आणि सासू-सासऱ्यांचं ते बिहेवियर आणि त्यांनी जे मला टाकून दिलं होतं तो धक्का बसला होता. त्याच्यानंतर डिव्होर्स केस नवऱ्याने टाकली माझ्यावर 2 महिन्यातच, तो एक धक्का बसला होता. आणि त्या एका वर्षातच कळालं की नवऱ्याचं अफेअर आहे आणि त्यांनी लग्न केलं आहे. आणि तो सगळे मला तिकडे जिथे तो प्रॅक्टिस करतो तिथल्या लोकल लोकांचे, माझ्या मेडिकोचे कलीग्स आहेत, त्यांचे रिलेटिव्हचे सगळ्यांचे मला फोन यायला लागले. तर ह्या वेळेस मला ते स्वतःला सांभाळणं आणि स्वतःला त्या सिच्युएशनमधून बाहेर काढणं हा खूप मोठा टास्क होता. सो जेव्हा माझं सगळं कॅन्सर जर्नी सगळी मी बाहेर पडले आणि मग जे माझ्याकडे कोर्ट मॅटर सुरू झालं, तर तेव्हा माझ्यासाठी सर्वात मोठं ते ही गोष्ट खूप आव्हानात्मक होत्या सगळ्या. खूप विचित्र माझ्यावर ॲलिगेशन्स लावले होते. हा आजार मला लग्नाच्या आधीपासून आहे, हे ॲलिगेशन नवऱ्याने लावलं होतं. आणि बरेच बिनकामाचे ॲलिगेशन तिथे लावण्यात आले होते आणि मग त्याचा मनस्ताप मला खूप झाला. पण मग परत हे सगळं मॅटर सुरू असताना मला असं झालं की नाही, आपण मुलीसाठी विचार करायला हवा. आपलं काय आता आजार आहे, माहिती नाही पुढे काय होणार आहे, पण मुलीचं भवितव्य आणि सगळ्या गोष्टीचा मी तेव्हाही एक आई म्हणूनच विचार केला. एक बायको म्हणून किंवा एक स्त्री म्हणून मी स्वतःचा विचार केलाच नाही की ठीक आहे, आपण मुलीसाठी परत एकदा आयुष्यात माघार घेऊ, परत त्या व्यक्तीला आपण माफ करू. पण घरच्यांचं असं होतं की ह्या सिच्युएशनमधून तुला आम्ही बाहेर काढलं, आम्ही तुला पैसा लावला, मग तिथे गेल्यानंतर तो माणूस तुझ्यावर परत दुर्लक्ष करेल, तुला परत मेंटली टॉर्चर करेल आणि तो ह्या मेंटल सिच्युएशनमधून तुला बाहेर पडणं अवघड होऊन जाईल. आणि ते तुला नको आहे आता आजाराला. तुला आता कुठलंही मेंटल मानसिक त्रास तुला आता नको आहे. तर त्याच्यामुळे तू एक तर स्विच कर आणि एक तर काय असेल तर त्याला सिक्युरिटी माग. म्हणजे त्याला काहीतरी शेती किंवा प्रॉपर्टी नावाने माग, तू ट्रीटमेंटचा खर्च माग, तो तुझ्याच नावाने तू टाकून दे. पण तसं आता जाऊ नकोस. कारण विश्वास हा उडाला होता इतक्या खालच्या लेवलला. म्हणजे तेव्हा तर आम्हाला लोकं म्हणत होते की तुम्ही सोडलंच कसं त्या व्यक्तीला तसं. तर तुला झोडूनच का काढलं नाही. पण ती आपली मेंटॅलिटी नव्हतीच. सो मग मी त्याला परत माफ करायला ठरवलं. पण मग मला असं झालं की एक दिवस मला माझ्या मामांचा फोन आला की बाबा मी असं असं ऐकलं आहे की त्यांनी लग्न केलं आहे, त्याचं अफेअर होतं, त्यांनी लग्न केलं आहे म्हणून. तिथल्या जिथे तो प्रॅक्टिस करते तिथल्या लोकांनी मला सांगितलं आहे. तर मी अजूनही म्हणजे मला अजूनही त्या गोष्टीवर विश्वास बसला आणि म्हणलं मामा नाही, इतक्या खालच्या थराला नाही जाईल हो तो, मुलीचा तरी विचार करेल. म्हणजे नाही, त्याने बायकोचा विचार केला पण मुलीचा तरी तो विचार करेल. मामा म्हटले मी तुला जे ऐकलं ते सांगितलं, तू काही जास्त त्रास करून घेऊ नको, माहिती नाही. मग ती गोष्ट मी डोक्यात घातली नाही. पण माझी मैत्रिणी राजश्री आणि आशिष, मी त्यांना फोन केला कारण ते त्या एरियामध्ये राहतात. म्हटलं असं असं माझ्या ऐकण्यात आहे, बाकी कुणालाही सांगितलं नाही. म्हटलं ठीक आहे, मी बघतो. त्याच्यानंतर असं झालं की 2 महिन्यांनी मला माझ्या वकिलांचा फोन आला. रात्री 11:30 वाजता फोन आला आणि इतकं त्यांनी हे की प्रियल मी असं ऐकलं आहे आणि ही गोष्ट 100% शुअर आहे की त्यांनी लग्न केलं आहे. कारण जिथे त्याचा दवाखाना भाड्याने होता त्या पर्सननीच मला सांगितलं की ह्यानी लग्न केलेलं आहे म्हणून दुसरं. मग मात्र आम्ही सावध झालो आणि आम्ही चौकशीचे चक्र सुरू केले आणि मग
सगळीकडे तिथे त्या एरियामध्ये माहीत होतं की याचं अफेअर आहे, हा तिकडे फिरवतोय, हा हॉटेलने स्टे करतोय, हा दरापुरात लोकं त्याला बघताय साडी घालून, ती तोंडाला बांधून, ती बाई त्याच्यासोबत फिरत होती. हे पण कळालं की ती त्याची काय म्हणतात पेशंटच होती, त्याच्याकडे ती येत होती आणि 2-3 वर्ष झाले त्यांचं अफेअर सुरू आहे आणि त्यांनी लग्नही केलेलं आहे. तर मग मात्र माझे सगळ्या जो मी मुलीसाठी पॉझिटिव्ह विचार केला होता परत जाण्याचा, परत मी बॅक स्टेप गेले आणि मग मी ठाम निर्णय घेतला माझ्या आयुष्यात, की नाही, आता आपल्याला ह्यातून बाहेर पडायचं आहे. ह्यात राहण्यात काहीही अर्थ नाही आहे आणि मुलीचाही भवितव्याचा विचार आता मला आहे. कारण त्या अफेअरिस्टिक आणि लफडेबाज माणसासोबत मुलीचंही संगोपन व्यवस्थित होणार नाही आहे आणि रादर तो त्याची लायकीही नाही की बाबा मुलीनी हे होण्याची. तर एक वडील म्हणून त्याची काहीही लायकी नाही आहे. हा सगळा मी गोष्टीचा विचार केला आणि मग आम्ही ठाम एक निर्णयावर पोहोचलो की आता याच्यातून बाहेर पडायचं. आणि त्यातही त्याची इतकी मजेशीर गोष्ट सुरू होती ना, म्हणजे काय म्हणतात ना, मांजर दूध पिते तर मांजरीला वाटतं की मग आपल्याला कोणी बघतच नाही आहे. पण ते ऑलमोस्ट सगळे बघत होते. सगळ्यांना गोष्टी माहीत होत्या, गावात माहीत होत्या. सगळे ना कुठे ना कुठे ते दिसायला लागले होते. सो मग एक दिवस माझ्या जाऊबाईंच्या वडिलांचा मला फोन आला की मी असं ऐकलं आणि कन्फर्म आहे म्हणून मला तिथल्याच लोकांनी सांगितलेलं आहे आणि असं आहे. त्याचं म्हणजे इतकं प्लॅन होतं सगळ्या गोष्टी आणि इतकं क्रिमिनल माइंडने सगळ्या गोष्टी तो करत होता. आणि त्याने एक गोष्ट हे केली की त्या दरम्यानही त्याने त्या मुलीचं नाव आणि कुठली आहे ती मुलगी ते रिव्हील नाही होऊ दिलं. दिसत होते, सगळ्या गोष्टी होत्या, त्या स्वतःहूनही सांगत होत्या की लग्न केलं आहे म्हणून, पण त्याने नाव रिव्हील नाही होऊ दिलं. तोंडाला बांधून तो फिरवायचा. तोंडाला बांधून तो अमरावती का इकडे-तिकडे चालू होतं त्यांचं सगळं. सो मग त्याच्या कंपाऊंडरपासून सगळ्या चौकशी आम्ही करत गेलो आणि मग ते सगळ्यांनी तेच सांगितलं की ह्यानी लग्न केलं आहे म्हणून. आणि मग माझं डिसिजन फिक्स झालं की हा माणूस लायकी नाही आहे याची, वडील म्हणूनही लायकी नाही आहे याची आणि अशा माणसासोबत मी माझ्या मुलीला तर राहू देऊ शकत नाही आत्ता. तिच्याच्या संस्कारांवर चाही प्रश्न आहे, तिचं संगोपनाचाही आता हा प्रश्न आहे. तर मी एकटी तिचं संगोपन खूप चांगल्या प्रमाणे एक चांगल्या वातावरणात करू शकते हे मला ठाम माहीत होतं. फक्त एवढंच होतं की मी घाबरत होते माझ्या हेल्थला, की जर पुढे अजून तिसरा पाय काढला आजाराने किंवा काही तर ते एक अजूनही दडपण असतंच. तो काही प्रश्न नाही आहे. कारण अजूनही कधीतरी ते विचार येतातच, कितीही पॉझिटिव्ह राहिलं तरी. तर मग झालं आहे म्हणजे खूप सगळे इमोशनल ट्रॉमे तेव्हा होत गेले. सामान आणायला जाताना तो इमोशनल एक मला तो एक आमच्यासाठी तो एक मोमेंट होता. तो खूप भयानक होता घरच्यांसाठी, माझ्यासाठी. असं सगळ्या गोष्टी होत गेल्या, पण त्यातून मी बाहेर पडले आणि मी घेतलेलं डिसिजन खरंच खूप म्हणजे योग्य होतं. हे आम्हाला सगळ्यांनाच त्याबद्दल हे वाटलं की समाधान वाटलं की आपण घेतलेलं डिसिजन हे योग्य होतं. कारण आणि त्याचं म्हणजे असंही होतं की तो मलाही म्हणत होता की तू चल आता, मी तयार आहे तुला न्यायला आणि आपण देऊन टाकू. मी त्याला पैसे मागितले की माझ्या ट्रीटमेंटचे तू पैसे देतो, तर ठीक आहे आपण देऊन टाकू, माझ्याकडे सध्या नाही आहेत. पण जेव्हा मला पैसे द्यायची वेळ आली ना, तर तेव्हा स्वतः माझ्या सासऱ्याने त्यांच्या अकाउंटमधून 7 लाख काढून मला दिले. जेव्हा मी फोन केला होता ट्रीटमेंटच्या दरम्यान, तर ते मला म्हटले की आमच्याकडे पैसा नाही. पण जेव्हा मला डिवोर्सच्या वेळेस पैसे द्यायचं काम पडलं, तर स्वतः सासऱ्यांच्या अकाउंटमधून त्यांनी पैसे काढले आणि मला दिले. तर हे सगळं त्यांची त्या सिच्युएशनमध्ये त्यांची जी हे होती नीती आणि त्यांनी जे सगळा ड्रामा ते करत होते, तर ते भयानक होतं आणि त्याचा त्रास मला झाला. पण त्यातून मी बाहेर पडले आणि एक ठाम निर्णय घेऊन मुलीचा आता मी सांभाळ करते आहे. तर पॉझिटिव्ह राहणं आणि आयुष्यात हे सगळे निर्णय घेताना आपल्याला खूप मनस्ताप होतो, खूप इमोशनल, मानसिक आघात, मानसिक संतुलन आपलं बिघडतं. म्हणजे माझ्या झोपेच्या बंद झालेल्या गोळ्या माझ्या परत त्या दरम्यान सुरू झाल्या होत्या, जेव्हा ॲक्च्युअल ती फेज आली माझ्या लाईफमध्ये डिवोर्सची. पण आपल्या समाजामध्ये ना डिवोर्सचा खूप बाहू होतो. म्हणजे इतक्या नालायक माणसासोबत राहिल्यापेक्षा, इतकं अनहॅपी आयुष्य जगल्यापेक्षा की त्या अनहॅपी मानसिक त्रासामुळे मला एवढ्या मोठ्या आजाराला सामोरे जावं लागलं. तर त्यापेक्षा मला असं वाटतं एकटं राहणं आणि केव्हाही चांगलं. कारण आयुष्यात सर्वात महत्त्वाचं आहे आनंदी राहणं.
सध्याच्या काळात. तर आणि मी तर प्राऊडच फील करते की माझ्या बाबतीत तर असं समोरच्या व्यक्तीमुळे मला ही सिच्युएशन माझ्यावर आली आणि त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतला, हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर ह्या सिच्युएशनमधून मी बाहेर पडले आणि माझं मेंटल हेल्थ मी नॉर्मलाईज केलेलं आहे आणि आत्ता सगळं गोष्टी मी करते आहे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जेव्हा तुम्हाला असं वाटतं आहे की तुम्ही खूप डिप्रेस आहात, तर तुम्ही बिझी करा स्वतःला. तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या. तुम्ही योगा करा. आणि क्रिएटिव्ह माइंड ठेवा, की आपल्याला हे करायचं आहे, आपल्याला ते करायचं आहे. जसं मी आता धावपळ आहे माझ्या आयुष्यात खूप जास्त, पण मी स्वतःला बिझी ठेवते. मला ज्या गोष्टी आवडतात त्या मी करते. मला जेव्हा जिथे जायचं आहे, मला कुठलं एखादं सेमिनार अटेंड करायचं आहे, मला वर्कशॉप अटेंड करायचं आहे, मला काहीतरी नवीन शिकायचं आहे, तर त्या गोष्टींसाठी सुद्धा मी वेळ देते. माझी प्रॅक्टिस सांभाळून, माझ्या मुलीला सांभाळून सगळ्या गोष्टी मी करते. तर जेव्हा मेंटल हेल्थचा विषय येतो, तर सर्वात जास्त आहे की तुम्ही तुमच्या स्वतःकडे कसं लक्ष द्याल, स्वतःला पॉझिटिव्ह, स्वतःला क्रिएटिव्ह, स्वतःला काल्म जे म्हणतो ते कसं ठेवाल, ह्या गोष्टींकडे आपण नेहमी भर द्यायला पाहिजे आणि तेव्हा आपण टफेस्ट सिच्युएशनमधून बाहेर पडू शकू. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी अशा फेजेस येत राहतात. काही लोकं त्यात डिप्रेसिव्ह फेजमध्ये जातात, काही लोकं कुठल्यातरी मानसिक आजाराला सामोरे जातात. पण त्यातून ओव्हरकम करायचं असेल आपल्या आयुष्यात येणाऱ्या वाईट परिस्थितीत, तर स्वतःला एक पॉझिटिव्ह ठेवणं, पॉझिटिव्ह माइंड ठेवणं आणि योगा, एक्झरसाइज ह्या गोष्टींवर भर देणं, स्वतःला बिझी ठेवणं, ह्या गोष्टी खूप खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. तर नेहमी पॉझिटिव्ह राहा, एनर्जेटिक राहा, स्वतःची काळजी घ्या आणि तुम्हाला ज्या गोष्टींमध्ये आनंद वाटतो त्या गोष्टी करा. पण त्या करताना ज्या गोष्टीचा आनंद मिळतो म्हणून काही समाजाच्या चौकटीत राहून कुठल्याही गोष्टी करा, जेणेकरून आपले एक अस्तित्व, आपले एक आचरण हे नेहमीच चांगलं असलं पाहिजे आणि त्याच्यात राहून तुम्ही स्वतःला एक नवीन ओळख द्या. कारण जे मी आत्ता स्वतः करते आहे आणि स्वतःचं एक वेगळं मी आता एक अस्तित्व निर्माण केलेलं आहे की मी आणि माझी मुलगी. सो अशा प्रकारे ह्या सिच्युएशनमधून मी बाहेर पडले, स्वतःला स्टेबल ठेवलं आणि गो टू हेल हा मी आत्ता सध्या अवलंब करत आहे. जस्ट गो टू हेल. तर फार विचार करत नाही आणि स्वतःला आनंदी कसं ठेवता येईल आणि स्वतःला ज्या गोष्टी आवडतात त्या कशा करता येतील ह्यावर मी भर देते. सो थँक यू सो मच.